नमस्कार श्रोते हो. मी आशा करतो की आपण सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत निर्जला एकादशीची पौराणिक कथा. निर्जला एकादशीचा उपवास ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला केला जातो. हिंदू धर्मात एकादशीला उपवासाला केवळ धार्मिक महत्त्व नाही, हा उपवास मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. एकादशीचा उपवास भगवान विष्णूच्या पूजेसाठी समर्पित आहे. हा एकादशीचा उपवास केल्यानंतर प्रत्येकाने आपल्या श्रद्धेनुसार आणि क्षमतेनुसार दान करावे. जे लोक या दिवशी विहित विधीनुसार जलकुंभ दान करतात त्यांना संपूर्ण वर्षातील सर्व एकादशीच्या उपवासाचे लाभ मिळतात. अशा प्रकारे जो कोणी या पवित्र एकादशीचा उपवास करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. एकादशीचा उपवास इतिहास. एकदा खादाळ भीमाने व्यासजींकडून प्रत्येक एकादशीचा उपवास करण्याचे नियम ऐकल्यावर नम्रपणे विनंती केली, महाराज, मी कोणतीही उपवास करू शकत नाही. मला दिवसभर खूप भूक लागते, म्हणून कृपया असा उपाय सुचवा ज्यामुळे आपोआप मोक्ष मिळेल. तेव्हा व्यासजी म्हणाले, जर तू वर्षभरातील सर्व एकादशीचे उपवास करू शकत नसशील तर फक्त एक उपवास पाण्याशिवाय कर. यामुळे वर्षभरातील सर्व एकादशीच्या उपवासाची केल्यासारखे फळ मिळेल. भीमाने तसे केले आणि तो स्वर्गात गेला. म्हणूनच ही एकादशी भीमसेनी एकादशी म्हणून ओळखली जाते. निर्जला म्हणजे पाणी न पिता आणि उपवास करून पाळला जाणारा उपवास. त्यामुळे या उपवासाला कठोर तपश्चर्या आणि ध्यानाइतकेच महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार वृषभ आणि मिथुन संक्रांतीच्या दरम्यान येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. हा उपवास भीमसेन एकादशी म्हणून किंवा पांडव एकादशी म्हणूनही ओळखला जातो. अशी एक पौराणिक श्रद्धा आहे. ही 5 पांडवांपैकी एक असलेल्या भीमसेनाने हा उपवास करून वैकुंठाला प्रयाण केले होते, म्हणूनच याला भीमसेनी एकादशी असे म्हणतात. केवळ निर्जला एकादशीचा उपवास केल्याने अधिक मासातील 2 एकादशी सहित वर्षातील 25 एकादशीच्या उपवासाचे फायदे मिळतात. वर्षभरातील इतर एकादशीच्या उपवासांमध्ये आहारावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असले तरी निर्जला एकादशीच्या दिवशी आहारावरील नियंत्रणासोबत पाण्यावरही नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. या उपवासात पाणी प्यायले जात नाही, म्हणजे हा उपवास पाण्याशिवाय पाळला जातो. हा उपवास मनाला संयम शिकवतो आणि शरीराला नवीन ऊर्जा देतो. हा उपवास पुरुष आणि स्त्रिया दोघेही पाळू शकतात. या उपवासासाठी काही नियम आहेत. शुद्धीकरणाच्या वेळी पाण्याचा घोट घेण्याव्यतिरिक्त दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत पाणी पिऊ नका. दिवसभर कमी बोला आणि शक्य असल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा. दिवसभर झोपू नका. ब्रह्मचर्याचे पालन करा. खोटे बोलू नका, रागावू नका किंवा वाद घालू नका. जेव्हा व्यासांनी पांडवांना एकादशीचे व्रत पाळण्याची शपथ दिली, जी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 ध्येयाची प्राप्त करून देते, तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, जनार्दन, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील येणाऱ्या एकादशीचे वर्णन करा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, परमपुण्यवान व्यासजी जिथे वर्णन करतील, कारण ते सर्व शास्त्रांमध्ये पारंगत आणि वेद व वेदांगांचे निष्णांत विद्वान आहेत. मग व्यासजी म्हणाले, कृष्णाच्या एकादशीला आणि शुक्ल पक्षाला अन्नग्रहण निषिद्ध आहे. द्वादशीला स्नान करून स्वतःला पवित्र केल्यावर फुलांनी भगवान केशवांची पूजा करावी. मग प्रथम ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि शेवटी स्वतः भोजन करावे. हे ऐकून भीमसेन म्हणाला, हे बुद्धिमान आजोबा, माझा सर्वोत्तम सल्ला ऐका. राजा युधिष्ठिर, माता कुंती, द्रौपदी, अर्जुन, नकुल आणि सहदेव ते एकादशीला कधीही भोजन करत नाहीत आणि ते मला नेहमी सांगतात की भीमसेन, तू सुद्धा एकादशीला भोजन करू नकोस. पण मी त्यांना सांगतो की मला भूक सहन होत नाही. भीमसेनाचे म्हणणे ऐकल्यानंतर व्यासजी म्हणाले, जर तुम्ही नरकात पवित्र मानत असाल आणि तुम्हाला स्वर्ग प्राप्त करायचा असेल तर दोन्ही पंधरवड्याच्या एकादशीच्या दिवशी अन्नग्रहण करू नका. भीमसेन म्हणाला, हे ज्ञानी आजोबा, मी तुम्हाला सत्य सांगत आहे.
मी एक वेळेचे जेवण करूनही उपवास करू शकत नाही. मग मी उपवास कसा करू? माझ्या पोटात उरुक नावाचा आग सतत जळत असते आणि भरपूर खाल्ल्यावरच ती शांत होते. म्हणून हे महाऋषी, मी संपूर्ण वर्षात फक्त एकच उपवास करू शकतो. कृपया असा एक उपवास निश्चित करा ज्यामुळे स्वर्गप्राप्ती सुलभ होईल आणि माझे कल्याण होईल. मी तो योग्य रीतीने पाळीन. व्यास म्हणाले, भीमा, ज्येष्ठ महिन्यातील सूर्य वृषभ राशीत असो वा मिथुन राशीत, शुक्ल पक्षाच्या एकादशीला तू कठोरपणे आंघोळ कर. फक्त गुळण्या करण्यासाठी किंवा गोट घेण्यासाठीच तोंडात पाणी घ्यावे. विद्वान माणसाने दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे पाणी तोंडात घेऊ नये, अन्यथा उपवास मोडतो. जर एखादी व्यक्ती एकादशीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत आंघोळ करत नसेल तर त्याचा उपवास पूर्ण होतो. द्वादशीच्या सकाळी स्नान करून ब्राह्मणांना यथोचितपणे पाणी आणि सोन्याचे दान करावे. अशा प्रकारे आपली सर्व कार्य पूर्ण करून इंद्रिय संयम असलेल्या माणसाने ब्राह्मणासोबत भोजन करावे. यात काही शंका नाही की या निर्जला एकादशीला माणसाला वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशीचे फळे मिळतात. शंख, चक्र आणि गदा धारण करणाऱ्या भगवान केशवांनी मला सांगितले, जर एखादी व्यक्ती सर्व काही सोडून केवळ मला शरण जाऊन उपवास करेल तर एकादशी म्हणजे तो सर्व पापांपासून मुक्त होतो. कुंतीपुत्र, निर्जला एकादशीच्या दिवशी श्रद्धाळू स्त्री पुरुषांसाठी सांगितलेली विशेष दाने आणि कर्तव्ये. त्या दिवशी पाण्यात निजणाऱ्या भगवान विष्णूची पूजा करावी आणि पाण्यात उभ्या असलेल्या जलमयी धेनूचे दान करावे. एक सामान्य गाय किंवा तुपाची गाय देखील दान करता येते. ब्राह्मणांना दक्षिणा आणि विविध मिठाई देऊन प्रसन्न करावे. त्यांच्या समाधानानंतर भगवान विष्णू मोक्ष प्रदान करतात. ज्यांनी श्रीहरीची पूजा करून रात्रभर जागून या निर्जला एकादशीचे व्रत पाळले आहे त्यांनी केवळ स्वतःलाच नव्हे तर मागील 100 आणि पुढील 100 पिढ्यांनाही भगवान वासुदेवाच्या परम धामात नेले आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी अन्न, वस्त्र, गाय, पाणी, पलंग, सुंदर आसन, कमंडलू आणि छत्री याचे दान करावे. जो कोणी पुण्यवान आणि पात्र ब्राह्मणाला जोड्या दान करतो तो संपूर्ण तबकडीवर बसतो आणि स्वर्गात आदर प्राप्त करतो. जो कोणी भक्ती भावाने या एकादशीचा महिमा ऐकतो किंवा कथन करतो तो स्वर्गात जातो. सूर्यग्रहणाच्या वेळी चतुर्दशी संयुक्त अमावस्येच्या दिवशी श्राद्ध केल्याने जे फळ मिळते तेच फळ ही कथा ऐकल्यानेही मिळते. भीमसेन, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जल व्रत पाळले. त्या दिवशी श्रेष्ठ ब्राह्मणांना साखरेसहित पाण्याचे कलश दान करावेत. असे केल्याने भगवान विष्णूचे दर्शन झाल्याचा आनंद मिळतो. त्यानंतर द्वादशीला ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर स्वतः भोजन करावे. जो कोणी हे संपूर्ण पापनाशक एकादशीचे व्रत पाळतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन आनंदमय अवस्था प्राप्त करतो. हे ऐकून भीमसेनानेही या शुभ एकादशीचे व्रत पाळायला सुरुवात केली. माझी निर्जला एकादशीची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.